भरतीचा रिझल्ट आलेला आहे आणि बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी त्यांची जागा तिथं फिक्स केलेली आहे. तुमच्या अंगावर गुलाल पडला नसेल, परंतु तुम्ही कुठे चुकलेले आहे हे समजण्यासाठी पहिले हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला बघायचा आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, ज्याही विद्यार्थ्यांनी 85 किंवा 90 मार्क घेतलेले आहेत त्यांनी एक स्ट्रॅटर्जी वापरलेली आहे. त्यांनी सर्वप्रथम त्यांचं गणित आणि बुद्धिमत्ता हा विषय परफेक्ट केलेला आहे. ज्याचा गणित आणि बुद्धिमत्ता हा विषय परफेक्ट असेल तो 100% रिझल्ट काढतो. कारण 50 मार्क जर विचारत असतील तर 50 मार्क तुम्ही इथूनच कमवू शकता. एखादा जीके वरचा मार्क तुमचा कटणार, परंतु गणिताचा मार्क कटू शकत नाही जर तुमचं गणित परफेक्ट असेल तर. ओके. आणि कमी वेळामध्ये त्यांनी जास्तीत जास्त क्वेश्चनला टॅकल केलेला आहे. तुम्हाला ही स्ट्रॅटर्जी आली पाहिजे, यासाठी तुम्हाला काय करायचं, संपूर्ण हा व्हिडिओ बघायचा आहे. कारण आज आपण पाहणार आहोत अंकगणित आणि बुद्धिमत्तेचा चौथा पार्ट. खूप महत्वाचा पार्ट आहे. यामध्ये आपण कमी वेळात सोडवण्याच्या काही ट्रिक्स अनलॉक करणार आहोत. हा व्हिडिओ तुमच्यासाठी इतका महत्वाचा असेल की तुम्ही कुठं चुकले हे तुम्हाला समजणार, प्रश्न कशा पद्धतीने आलेले होते हे तुम्हाला समजणार आहे. बघा, हो फारू नका, कारण पोलीस भरती आणखी एक येणार आहे 25,000ची. नुकतीच त्यांनी जाहीर केलेली आहे भरती की लवकरच भरती आम्ही घेणार आहोत. ओके. विधानसभेमध्ये यांनी सांगितलेलं आहे. बघा, त्यानंतर वनरक्षकची ऍड येणार आहे. 18,000 प्लस जागा वन विभागात खाली आहेत, रिक्त आहेत. हे जागा तुमच्या भरल्या जाणार. वनरक्षक असेल, वनपाल असेल, वनसेवक असेल, असे विविध प्रकारच्या वन विभागाच्या जागा आहे. बघा, न्यायालय भरती सुरू आहे. त्याची पेपर जे आहेत कधी आहेत तर एप्रिलमध्ये आहेत. तुम्ही तयारीला लागा, कंटिन्यू ठेवा. बघा, तलाठी भरती येणार आहे. सरळ सेवेची इतर पदही येणार आहे. नगर परिषद असेल, नागपूरच्या महानगरपालिकेच्या 8,000 जवळपास जागा खाली आहेत. आजच्याच लोकमत पेपरमध्ये तुम्ही पाहू शकता. म्हणून खूप महत्वाचा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेला आहोत. बघा, तुम्हाला या पदांची जर तयारी करायची असेल तर तुम्हाला अँबिशन अकॅडमी नावाची ऍप्लिकेशन डाउनलोड करायची आहे गुगल प्ले स्टोअरवरून. कुठं जायचं, गुगल प्ले स्टोअरवर जा, अँबिशन अकॅडमी पुसत सर्च करा, आपला लोगो दिसेल, तिथून तुम्ही ऍप्लिकेशन डाउनलोड करू शकता. किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जायचं, तिथून तुम्ही ऍप्लिकेशन डाउनलोड करू शकता. टेलिग्रामची लिंक आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, तुम्ही टेलिग्रामलाही जॉईन होऊ शकता. ते तुम्हाला फ्री मटेरियल पाहायला मिळणार आहे. ओके. वेळ न वाया घालवता चालू करूया आपल्या सेशनला. प्रश्न क्रमांक पहिला तर तुमच्या स्क्रीनवर आहे. काय म्हटलेलं आहे बघा, या प्रश्नांची उत्तर तुम्हाला येतात का, येत असल्यास तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये आन्सर द्यायचा आहे. सर्वात महत्वाची गोष्ट आहे काय आहे, कोणताही व्हिडिओ लेक्चर तुम्ही पाहत असताना मित्रांनो तुम्हाला काय करायचं, वही पेन घेऊनच पाहायचं आहे. कारण तुम्ही ते पॉइंट नोट करता आले पाहिजे. हे खूप महत्वपूर्ण स्ट्रॅटर्जी राहते. ओके. मग काय करायचं आहे बघा, काय म्हटलेलं आहे, एक क्रिकेटपटूने 3 डावात अनुक्रमे 102, 55, 71 धावा केल्यास त्याने चौथ्या डावात किती धावा कराव्यात, म्हणजे त्यांच्या 4 डावाची सरासरी 100 होईल. अशा पद्धतीचा प्रश्न आहे. किती लवकर सोडू शकतो, सहज सोडू शकतो. 4 गुणीला 100 करायचा आहे. रिझन काय आहे याचं 4 गुणीला 100 करण्याचं, कारण एकूण डाव गुणीला सरासरी केलं तर त्यांची बेरीज भेटते. 400 आपल्याला त्यांची बेरीज भेटलेली आहे. ओके. एकूण डावाची बेरीज भेटली. आता 3 डावाची बेरीज काय, त्याच्यातून वजा करायची, म्हणजे 102 प्लस 55 प्लस 71 हे आपण संख्या वजा करणार त्या 400 मधून. बघा, हे 8 आलेत, 7 5 12 2 हातच्याला 1 228 आपण 400 मधून वजा करणार. 400 - 228 जर केलं तर आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळणार आहे 228. ओके. आता शून्यातून 8 जात नाही म्हणून इथं हातच्या घेतला. 10तून 8 गेले, 2 राहिले, हा घेतलेला हातच्या इथं वापस, इथं झाले 3. शून्यातून 3 जात नाही, इथं घेतला हातच्या. 10तून 3 गेले, 7 राहिले, हातच्या इथं वापस. ओके. 4 मधून 3 गेले, 1 राहिला. ओके. अशा पद्धतीने 172 आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक 4 आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. ओके. अशा पद्धतीने सहज या प्रश्नाचं उत्तर सोडू शकता. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना सोडवता येत नाही. समोर चला, अवघड उदाहरणं असतील. पहिले बेसिक काय उदाहरणं पाहणार आहोत. बघा, दुसऱ्या क्रमांकाचं उदाहरण तुम्हाला काय म्हटलेलं आहे, 6 सेकंदात 1 पिशवी, याप्रमाणे 1 तास 40 मिनिटात एकूण किती पिशव्या तुम्हाला भरल्या जातील. किती पिशव्या भरल्या जातील तुम्हाला काय करायचं आहे, कन्वर्ट करता आलं पाहिजे. बघा, 6 सेकंदात आपण जर एक पिशवी भरायला असेल, ओके, तर मला सांगा एका मिनिटात किती राहते. 60 सेकंदात तुम्ही किती बनवणार, 60 सेकंदात किती बनवणार, लक्षात घ्या. तुम्हाला हे कळालं पाहिजे की 6 सेकंदात 1 बनवा लागलो तर 60 सेकंदात जनरली आपण किती बनवणार, 10 बनवणार. समजलं, किती, 10 पिशव्या.
10 पिशव्या आपण 60 सेकंदात बनवणार, म्हणजेच एका मिनिटात 10 पिशव्या आपण बनवणार. एका मिनिटात किती बनवणार? 10 पिशव्या. मग या तासाला कन्वर्ट करा. एका मिनिटात जर आपण 10 पिशव्या बनवत असेल तर 1 तास 40 मिनिटं म्हणजे किती? 100 मिनिटात आपण किती पिशव्या तयार करणार? तिरपा गुणाकार करा. सरळ सरळ आहे, 1000 पिशव्या आपण भरणार. म्हणजेच आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. अशा पद्धतीने या प्रश्नाला सहज सोडवता आलं असतं. एक्सप्लेन करावं लागलं पण एवढा वेळ लागला काय नाही, 2-3 सेकंदात या प्रश्नाचं उत्तर सोडवता येते. हा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे. ताशी 54 किलोमीटर वेगाने जाणारी 340 मीटर म्हणजे जाणारी ताशी 54 किलोमीटर वेगाने जाणारी आगगाडी 340 मीटर लांबीचा बोगदा 36 सेकंदात पार पाडते. तर त्या आगगाडीची लांबी किती? आगगाडीची लांबी विचारली. काय करणार? हे 360 जे आहे 340 हे काय आहे? बोगद्याची लांबी, आपल्याला रेल्वेची लांबी काढायची. काय करणार? 54 आहे गुणीला 36 सेकंद आहे, याला गुणणार आपण 5/18 ने. 5/18 ने गुणा. बघा कसं, तर 18 एका 18, 18 दोन्ही 36 असं केलं. हे केले 5 दोन्ही 10, म्हणजे हे झाले टोटल 540. 540 मधून 340 काढा. आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळेल 200. ओके, 200 मीटर लांबीची ती काय असेल? रेल्वे असेल. ऑप्शन क्रमांक ए हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन आले असेल चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला जर विविध पदांची तयारी करायची असेल तर अँबिशन अकॅडमीला जॉईन करा लवकरात लवकर, कारण वनरक्षकची ऍड येणार आहे. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड आपल्याजवळ बॅच अवेलेबल आहे. ज्याही विद्यार्थ्याला बॅच घ्यायची आहे त्यांनी लवकरात लवकर बॅच घेणे. बघा, ही आपली बॅच चालू होणार होती 1 मार्च पासून, परंतु पोलीस भरती आल्यामुळे आपण याला 23 मार्च पासून अगदी बेसिक पासून सुरू करणार आहोत. 23 मार्च पासून सुरू करणार आहोत. 1 वर्ष व्हॅलिडिटी तुम्हाला या बॅचची मिळणार आहे. 1 वर्षापर्यंत तुम्ही अनलिमिटेड क्लास करू शकता. ओके, त्यामध्ये पेपर बी टाकणार आहोत वनरक्षकचे. तर 999 रुपयालाच ऑफरमध्ये ही बॅच मिळणार आहे. ज्याही विद्यार्थ्यांना बॅच घ्यायची आहे तयारीला आतापासून लागा. जो विद्यार्थी म्हणाल भरती आल्यावर पाहू, तर तू पाहतच राह दादा, तुला काहीही होणार नाही हे लक्षात ठेव. तुझ्यानं काही होणार नाही, कारण 100+ मार्क घ्यावे लागते. तयारी आतापासून करावी लागते, कारण यामध्ये आहे सर्वात महत्वाचा विषय इंग्रजी. इंग्रजी बऱ्याचशा जणाला समजत नाही. मग हे इंग्रजी आपण एकदम शॉर्टकट आणि सिंपल ट्रिक्सनुसार पाहणार आहोत. बुद्धिमत्ता, अंकगणिता काही पार्ट आपण बुद्धिमत्तेत घेणार. अंकगणित पूर्ण विचारत नाही, बुद्धिमत्ता विचारते, परंतु अंकगणितचा काही पार्ट राहतो ते समजल्याशिवाय तुम्हाला बुद्धिमत्ता समजत नाही. म्हणून एक्स्ट्राचा विषय आपण अंकगणित त्याच्यामध्ये टाकलेला आहे. बेसिक पाहणार आहोत. ओके, त्यानंतर बघा मराठी व्याकरण. मराठी व्याकरण हा खूप महत्वाचा विषय आहे. चांगले विद्यार्थी तिथं चुकवतात. बघा, तुम्हाला ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं सांगितलेलं आहे, तिथून तुम्ही ऍप्लिकेशन डाउनलोड करू शकता. समोर जाऊया. बघा, 4थ्या क्रमांकाचा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे. काय प्रश्न विचारलेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये आन्सर द्या. 2 व्यक्ती अनुक्रमे 12 किलोमीटर प्रति तास वेगाने आणि 15 किलोमीटर प्रति तास वेगाने एकाच दिशेने जात आहे. एकाच दिशेने जात आहे. किती तासानंतर त्या व्यक्ती एकमेकांपासून 4.50 किलोमीटर अंतरावर दूर असतील? म्हणजे 4.5 किलोमीटर अंतरावर दूर असतील. काय करणार आहोत आपण? ताशी वेगाचा एकाच दिशेने जात आहे. एकाच दिशेने जात आहे तर आपण ताशी वेगाची काय करणार? वजाबाकी करणार. वजाबाकी करण्यासाठी बघा काय करणार, तर 15 मधून आपण 12 काढले तर उरली किती? 3 किलोमीटर प्रति तास. ओके, पर आवर. ओके, पर आवर या पद्धतीनं समजलं. मग आता काय करणार? हे 4.5 4.5 किलोमीटर होते हे लक्षात घ्या. आणि हे इथं 3, हे काय आहे? 3 आपलं ताशी वेग आहे. याच्यावर आपण 2 शून्य वाढवणार, कारण किलोमीटर मध्ये आहे. हे मीटर मध्ये झालं. आता आपण किलोमीटर मध्ये करण्यासाठी 2 शून्य वाढवले. 2 शून्य कट, 2 शून्य कट, 3 एक 3. इथं जर भागलं तर 15 उरतात. म्हणजे 15 तासानंतर ते काय होतील? 4.5 किलोमीटर अंतरावर जातील. 4.5 किलोमीटर अंतरावर जातील 15 तासानंतर. अशा पद्धतीने या प्रश्नाला सोडू शकतो. समोरचा प्रश्न तुम्हाला सोडून कमेंट बॉक्समध्ये द्यायचा आहे. काय आहे बघा, खूप महत्वपूर्ण प्रश्न आहे. दिसायला मोठा आहे परंतु सोडवता येते लवकर. एका परीक्षेत 70% विद्यार्थी इंग्रजीत उत्तीर्ण झाले. हे बघा, याच्यावर खूप महत्वाचा खेळ आहे. उत्तीर्ण की अनुत्तीर्ण हे समजलं तर तुम्हाला सोडवता येते. उत्तीर्ण झाले म्हटलं, त्यानंतर
65% विद्यार्थी गणितात उत्तीर्ण झाले. दोन्ही विषयात 25% विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले. इथं 2 जागेवर उत्तीर्ण दिलं, इथं अनुत्तीर्ण दिलं. काय करायचं आहे ते सांगतो तुम्हाला नंतर. जर 3000 विद्यार्थी दोन्ही विषयात उत्तीर्ण झाले असतील तर त्या परीक्षेत एकूण विद्यार्थी किती बसले होते? एकूण विद्यार्थी विचारलेला आहे, कसं काढणार बघा. काय म्हटलेलं आहे, 70% विद्यार्थी जे आहे इंग्रजीत, ओके, आणि 65% विद्यार्थी जे आहे गणितात उत्तीर्ण झाले. हे टोटल झाले 135. 135 जे झाले टोटल झालेले 135. मग काय करणार, 25% विद्यार्थी दोन्ही विषयात अनुत्तीर्ण झाले, म्हणजे उत्तीर्ण किती झाले हे बघा. 25% अनुत्तीर्ण झाले तर उत्तीर्ण किती झाले 75%. हे 75 आपण याच्यातून वजा करणार. 0, 13तून 7 गेले 6 राहिले. हे 60% विद्यार्थी, 60% विद्यार्थी हे उत्तीर्ण आहेत. कसे आहेत? उत्तीर्ण विद्यार्थी, उत्तीर्ण विद्यार्थी आहे, लक्षात ठेवा. आता आपण काय करणार, तर हे 60% विद्यार्थी बरोबर किती व्हावं लागले 3000. ओके, तर 100% विद्यार्थी बरोबर किती, तिरपा गुणाकार करा. 60% विद्यार्थी उत्तीर्ण आहे की नाही, तो तिरपा गुणाकार करा. म्हणजेच बघा 3000 गुणिला 100 छेदात 60 केलं. आता भाग द्या. भाग देत असताना कसा भाग देणार, 0 कट 0 कट, एवढं कळालं असेल. आता काय करणार, 6 1 6, 6 5 30, हा 0 कट करा, इथं लिहा. बघा 3 शून्याशी 3 0, 5 1 5, म्हणजेच आपल्या प्रश्नाचं उत्तर किती असेल 5000. ऑप्शन क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. असा प्रश्नाला सहज तुम्ही सोडवू शकता. बघा समोरचा प्रश्न काय म्हटलेला आहे, 6.5 लिटरचे किती टक्के म्हणजे 130 मिलीलिटर. आता 6.5% काय म्हटलेलं आहे, म्हणजे हे किती घेणार आपण 6.5 लिटर म्हटलेलं आहे. तर हे 6500 घेणार आपण. ओके, बरोबर किती 130. तर 100% बरोबर किती, सिंपल गोष्ट आहे. म्हणजे 100 गुणिला 130 छेदात 6500. आता भाग द्या. भाग देत असताना कसा भाग देणार बघा, हे 2 0 कट, हे 2 0 कट, 65 1 65, 65 दोन्ही 130, हा 0 कट करा, इथं लिहा. म्हणजेच बघा इथं 20 आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. आता इथं पॉईंट नंतर एक अंक आहे म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर 2च असेल. ओके, लक्षात घ्या. पॉईंट नंतर एक अंक होतं, आपण एक 0 नाही वाढवला, एक 0 वाढवावं लागतं इकडे. ओके, तर हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे 2%. 2% म्हटल्यावर ऑप्शन क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. इथं भले आपला किती उरलेला आहे 0 कट केले होते आपण, सॉरी 130. इथं आपण 0 दिलेला आहे एक्स्ट्राचं, लक्षात घ्या. क्लिअर आहे. मी एकदा परत तुम्हाला समजवण्यासाठी लिहून ठेवतो. 100 गुणिला 130 छेदात 6500. एक्स्ट्रा जे काढले आपण 2 0, बघा काय केलं, हे 2 0 कट 2 0 कट, 65 1 65, 65 दोन्ही 130, आपण 0 देऊन टाकला म्हणून हे असं झालं. ओके, चला हे समोर जाऊया. समोरचा प्रश्न 7वा प्रश्न आपण आता पाहणार आहोत. बघा कशा पद्धतीने सोडवणार आहोत. एक वस्तू 96 रुपयाला विकल्यामुळे तिच्या खरेदी इतका शेकडा नफा होतो, तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती. या प्रश्नाला सोडवण्यासाठी बरेचसे विद्यार्थी पर्यायाचा उपयोग करतात, परंतु तुम्ही जर इथं पर्यायाचा उपयोग केला तर तुमचा वेळ जाईल. कशा पद्धतीने शॉर्टकट पद्धतीने आपण सोडवणार आहोत मी तुम्हाला सांगतो. सूत्र वापरा. सूत्र खूप महत्वाचं आहे. एकच सूत्र आहे बघा, 10 गुणिला वर्गमुळात 25 प्लस जे दिलेली संख्या आहे ती, इथं मी x मांडतो दिलेल्या संख्येसाठी, वजा नेहमी 50 करणार. आता सहज सोडू शकता, मी सोडून सांगतो. बघा 10 हे गुणिला करा, वर्गमुळात 25 प्लस किती झाले 96. ओके, 25 प्लस 96 वजा 50. ओके, आता आपण या प्रश्नाला सहज सोडू शकतो. बघा काय करणार, 10 गुणिला इथं होणार 121 वजा 50. आता तुम्हाला माहित आहे की 10 गुणिला 11 वजा 50, 10 गुणिला 11 वजा 50 म्हणजेच किती सांगा बरं. 10 गुणिला 11 110, 110 वजा 50 करा, किती होणार उत्तर 60 येणार. 60 येणार आपल्या प्रश्नाचं उत्तर. ऑप्शन क्रमांक
2 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. अशा पद्धतीने सहज या प्रश्नाला तुम्ही सहज सोडू शकता. हे एवढा वेळ लागत नाही. हे मी तुम्हाला समजवण्यासाठी सूत्र आणि त्याच्यात मी एक्स्ट्रा टाइम घातलेला आहे. हे स्टेप डायरेक्ट कमी करू शकता तुम्ही. 25 + 96 केले असते 121 चा वर्गमूळ लिहिला डायरेक्टली सोडवता आला असतं. ओके, अशा पद्धतीने आपण काही उदाहरणं पाहिलेली आहे. हे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन आले असेल चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया आपण समोरच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.